कर्ज माफ करा थोडं. हो नाही भरून टाकत ना. आणि आमचं बी बघा जरा. कोणी मदत केली मला. 20,000 कर्ज आहे. काय होत नाही का? उत्पन्न मालाला भाव मिळावं, कर्ज माफ व्हावं. दुसरा काय मार्ग आहे ते मला सांगा. ट्रॅक्टरने जमना साहेब, बैल आहेत 3,000 रुपये हजेरी मागतात. आता तुम्ही कवा करता कवा नाही. काहीच नाही गेलं आमच्यानं. कर्ज किती आहे? कर्ज 40,000 आहे आणि माफ व्हावं. परंतु कर्ज किती आहे? 40,000 कर्ज आहे अंजुमन. 40,000. किती तुम्हाला? जमीन 4.5 एकर. अच्छा. आणि जमीन उत्पन्नावर काय होत नाही का? उत्पन्न काय त्याचं त्यालाच पूर्ण झालं साहेब. आणि इथं काय झालंय, 50 किलोचं पोतं 3,000 रुपयाला मिळालंय. आणि माझं उरायचं पोतं क्विंटलचं 4,000 रुपयाला चाललंय. मागं शिल्लक काय बी राहण्यात झालं. म्हणून मालाला भाव मिळावं, झालं कर्ज माफ व्हावं. आणि ह्या शेतीला थोड्या शेतवाल्याला सगळ्याला बी खात मिळावं अशी आमची भावना आहे. मी त्यावर कारवाई करतो. पण आता सध्या तुम्हाला शेती कसण्यासाठी काही मदतीची गरज आहे का? आता काय कोळपणाला ह्याला त्याला खुरपणाला आमच्याकडे पैसा नाही. म्हणून आम्ही आऊत वडून ही गवत काढून त्याला खुरपून काढतोय साहेब. त्याला दुसरा काय मार्ग आहे? म्हणजे कुणी गावामधून आपले बैल जोडी वगैरे भाडेपट्ट्याने देईल का तुम्हाला? बैल ट्रॅक्टरवाला येऊन काही भाडेपट्ट्याने करेल का? ते ट्रॅक्टरनं त्याला दुसरा काय मार्ग आहे ते मला सांगा. ट्रॅक्टरनं जमना साहेब. ह्याच्यामध्ये बैलानंच करावं लागते. मग गावात बैल आहे का कोणाकडे? बैल आहेत बरे 3,000 रुपये हजेरी मागतात. आम्हाला मदत कुणी करू शकत नाही. एक दिवसाचे 3,000 रुपये मागतात. एक दिवसाचे 3,000. तर 1 एकर जमीन आहे माझी. 4 जागावर जमीन आहे साहेब माझी. 4 जागावर जमीन आहे. तर मग तिथून तिथं 4 जागा एका दिवसामध्ये फिरणं होत नाही. म्हणून हे मला परवडत नाही आऊत लावणं. लोकाचा बैलाचा आऊत लावणं परवडत नाही. कृषी अधिकाऱ्याला तुमच्याकडे पाठवतो. हां तुमच्या सगळ्या अडचणीची मी समजून घेतो. हां आणि राज्य सरकार म्हणून काय त्याच्यात मदत करता येईल त्याप्रमाणे मदत निश्चितपणे करू आपण. काही काळजी नका करू. बरं धन्यवाद साहेब. काय करणार? काय अडचण आहे सांगा मला. मी करतो तुम्हाला. काय साहेब आतापासून कोणी मदत केली नाही मला. आता तुम्ही कवा करता कवा नाही. कुठला आहे काय देणार आहे? माझे 2 लेकरं आहेत. नातू आणि नात आहे आणि एक नातू आहे. त्याच्या शिक्षणाचा खर्च मला जोखना झाला आहे. म्हणून आणि शेतीमध्ये शिल्लक काहीच राहणार झाले. मला जिथल्या तिथं जुरून चाललंय. म्हणून मी स्वतः हे करतोय. काय म्हणलो की मला ऐकू आलं नाही. कर्ज 40,000 आहे अंजुमन, फक्त अंजुमन. हां काय करतो? हां 40,000 रुपये तुम्हाला मागशील. हां कुठं भरायचे ते तुम्ही सांगा. तिथे भरून घेऊन हां आणि खात बी काय लागते ते टाकेल. हां हे करून देतो. पाठवून देतो तुम्ही. घरच्यांना बोला. माणूस पाठवून देतो. हे बोला साहेब तसं नाही साहेब. आता आमची वय झालेली हाय. काय आता आम्हाला काम होईना. उग तेवढं हे करून लेकर आहेत आमचे. पोराला काही नोकरी नाही. आता किती जीव घेऊन वडणार आहोत. तुम्ही आम्हाला मदत पूर्ण करावं लागतंय बघा साहेब. तसं नाही का आता आम्हाला बी काही होईना गेले की बराशी काढलो, हिरी काढलो, खंड्यावर जो घेतलो, कुठवर करावं आम्ही. काहीच होईना गेले आमच्यानं. पोरग काय करणार का? पोरग पुण्याला हाय. पुण्याला हाय काय उग काम करतय. हा काही कर्ज आहे ना सांगितलं पैसे पाठवून भरून घ्या आणि खात काय लागतं ते आणून पाठवून देतो तुम्हाला. द्या ते लेकराचं काय लेकराचं बघा की कर्ज माफ करा तेवढं. हो नाही भरून टाकत ना. ते कर्ज माफ करा बरे. आमचे 2 लेकर आहेत तेवढं आम्हाला शिकावं वाटलं लेकर. बरोबर आणि आमचं बी बघा जरा.
हा हा